आपल्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार आहेत। तुम्ही ट्विटरला एक पोस्ट केलेली आहे, तुमच्या पोस्टचा नेमका रोग कुणाकडे आहे? नाही, उघड आहे। काल मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या तिसऱ्यातल्या मुलीला तिचे मित्र आणि मैत्रिणी प्रश्न विचारतायत, कारण त्यांच्यावरती शंका घेतली जाते। पण मी त्यांना या ट्विटच्या माध्यमातून विचारतोय की संतोष देशमुखला सुद्धा मुलगी होती ना, पण संतोष देशमुखच्या मुलीला सुद्धा मित्र आणि मैत्रिणी आहेत। संतोष देशमुखची मुलगी तर 12वीत आहे, ते समजदार आहेत। जर मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुखच्या कुटुंबियांना भेट दिली असती तर धनंजय मुंडे यांच्या मुलीला किंवा तिसरीत शिकणाऱ्या कोणत्याही मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी प्रश्नच विचारला नसता। आजही शंका आहे की धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख कुटुंबांना का भेट दिली नाही। उलट अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड माझाच माणूस आहे हे त्यांनी ठणकावून सांगितलं। त्यावेळेस संतोष देशमुखच्या मुलीला कोणी प्रश्न विचारला नसेल का, हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून विचारतोय। अधिवेशन ते आतापर्यंत धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखला न्याय मिळण्यासाठी काय केलं याचं फक्त एक उदाहरण त्यांनी दिलं पाहिजे, हे मी त्यांना या माध्यमातून प्रश्न विचारतोय। त्यांनी अद्याप संतोष देशमुख प्रकरणात काहीच केलेलं नाही, हे चित्र आहे। काल जर बघितलं तर आंदोलन, समाज भावना आणि महाराष्ट्रातला आवाज वास्तव समोर आल्यामुळे, काही व्हिडिओ समोर आल्यामुळे आज त्यांना राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे। आणि मला राजीनामा द्यावा लागतोय की काय म्हणून भावनिक बॉम्ब गोळे फेकण्याचं काम त्यांनी कालपासून सुरू केलंय। त्यांनी करू नये, नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा। संतोष देशमुखला सुद्धा मुलगी आहे याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे। बरं, या घटनेवरून राज्यामध्ये आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत, कसं पाहता या घटनेवर? आरोप प्रत्यारोप होणारच ना, कारण उघड चित्र दिसतंय। आता ते पंडित म्हणतात की बीडला बदनाम करू नका, पण बीडला बदनाम कोण करतंय? इथल्या घटना ज्या घडतात त्याच्यामुळे होतंय ना। घटना घडू देऊ नका आणि बदनाम करणाऱ्यांनी बाजूला व्हावं। आरोप प्रत्यारोप होणारच नाहीत, त्यांनी बाजूला झालं पाहिजे। मग आता तुमची मागणी काय? आमची मागणी आहे, आता ताणत बसू नका। कृष्णा आंधळे आणखी अटक नाही, तो फरार आहे की त्याचं काय झालंय याचं कोणी सांगायला तयार नाही। CID SIT काय तपास केला हे सांगायला तयार नाही। त्यातला अनेक आरोपी अटक झालेला नाही, तो आरोपी अटक झाला पाहिजे। आणि आता भावनिक होऊन चालणार नाही, लेकरांचं नाव घेऊन कार्यकर्त्याला भावनिक करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यावर दबाव आणून चालणार नाही। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याच्यामध्ये सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे, ही पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे। कोणत्याही परिस्थितीत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीला फाशी झाली पाहिजे, हीच आमचा भूमिका आणि सुरुवातीपासूनचा स्टँड आहे। लक्ष्मण हाके यांनी असं म्हटलं की सुपारी घेऊन धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातोय। अंजली दमनिया यांच्याकडे जे काही पुरावे असतील त्यांनी ते न्यायालयात सादर करावे। स्वतः उपोषण करतात, स्वतः आंदोलन करतात, त्यावेळेस न्यायालयात का गेले नाही? का वडी गोदरीत बसले? म्हणजे तुम्ही सुपारी घेऊन आंदोलन करणार, सुपारी घेऊन प्रतिमोर्चे काढणार, सुपारी घेऊन गुन्हेगाराची बाजू घेणार। लक्ष्मण हाके हे गुन्हेगारांची सुपारी घेऊन या ठिकाणी अंजली दमानिया यांना टार्गेट करतायत। आमचा थेट आरोप आहे। आरोपीचं नाव घेतलं का नाही त्यांनी सांगावं। या खंडणीमधल्या 302 मधल्या आरोपीची पाठराखण लक्ष्मण हाकेने केली का नाही याचं उत्तर द्यावं। व्हिडिओ आहेत त्यांचे। मग तुम्ही काय करत होते? सुपारी घेऊनच यांचं असणार आजपर्यंत राजकीय कारकीर्द राहिलेली, त्याच्यामुळे त्यांना आम्ही सिरियस घेत नाहीत। अजित पवारांकडे पुरावे देण्याऐवजी त्यांनी कोर्टाकडे द्यावे असं सुद्धा हाके म्हणतात। अजित पवारांकडे पुरावे दिले तर मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांची हाकलपट्टी करण्याचा अधिकार अजित पवारांना आहे, कोर्टाला थोडी नाही। आमची मागणी आहे की मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांना काढा, तर त्यासाठी अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांकडेच पुरावे द्यावे लागतील ना। हे बालिश आहे लक्ष्मण हाके, आणि ते बालिश असल्यामुळं काही झालं की न्यायालयात जा, आणि तुम्ही जाता रस्त्यावरती त्यावेळेस काय होतं। त्याच्यामुळे बालिश माणसाच्या बाबतीत मला प्रश्न सुद्धा विचारत जाऊ नका, कारण हा बालिशपणा आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही। धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा आहे,
तर अजित पवारांना डाटा द्यायचा नाही तर काय कुणाला द्यायचा? संदीप क्षीरसागर आणि अंजली दमनिया चिल्लर माणूस आहेत असं लक्ष्मण हाके म्हणतात. लक्ष्मण हाके काय चिल्लरपेक्षा चिल्लर आहे? काय लोकप्रतिनिधी आहे का मॉब आहे पाठीमागं का ओबीसीचा नेता आहे? आता एक चिल्लर दुसऱ्याला काही बोलणार, स्वतः चिल्लर आहे लक्ष्मण हाके. म्हणजे धनंजय मुंडे यांना खाली खेचण्याचा हा अजेंडा दमानिया आणि क्षीरसागरांचा सुरू आहे. त्यामुळे अंजली दमानिया दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचत आहे असते बोल. लक्ष्मण हाके एक्सपोज झालेला आहे. त्यांचा चेहरा जर बघितला तर सगळा कॉन्फिडन्स संपलेला आहे. आम्ही त्यांना एक्सपोज केलेलं आहे. प्रतिमोर्चे काढायला निघाले तेव्हाच आम्ही ही धनंजय मुंडेची सुपारी घेऊन लक्ष्मण हाके मैदानात उतरलं हे आम्ही एक्सपोज केलं, म्हणून ते आज गायब आहेत. त्याच्यामुळे सुपारी कोण घेतंय हे सगळ्या महाराष्ट्राला कळालंय. लक्ष्मण हाके एक्सपोज झालंय. अजित पवार आणि धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या 2 वेळा भेटी झालेल्या आहेत. हा ठीक आहे ना, तो राजकीय भाग काय होता त्याच्या आधी आम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही. पण आज आम्हाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना माझं आव्हान आहे की कोणतीही गय करू नका. समाज उद्रेक मोठा आहे आणि कोणत्याही भावनिक दबावाला बळी पडू नका. भावनिक होतील, अनेक काही दबाव आणले जातील, परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय आता पर्याय नाही. वाल्मिक कराडच्या ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत त्या संदर्भात सुरेश धस यांनी मोठा दावा केला की 2 दिवसात या संदर्भात मी मोठा खुलासा करणार आहे. नाही, ते त्यांच्याकडे काही डिटेल असतील ते खुलासा करतील. पण भयंकर आहे ह्या ज्या क्लिप येत आहेत, कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा वाल्मिक कराडांच्या इशाऱ्यावरती त्या ठिकाणी गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या हस्तकांना बळ देण्याचा प्रयत्न करतं, ह्या क्लिपमधून पुढं येतं आहे. त्याच्यामुळे आम्ही जे आरोप करत होतो किंवा कुटुंब जे आरोप करतं आहे किंवा आरोपींना कसं ह्या मास्टरमाइंडचं पाठबळ होतं ह्या ऑडिओ क्लिपमधून सरळ सरळ दिसतंय. परळी तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बदलीची मागणी सुद्धा सुरेश धसांनी केली. सगळे केले पाहिजेत बदली. 15-15 वर्ष जे जे पोलीस आहेत त्या सगळ्यांची बदली केली पाहिजे, याच्याशी मी सहमत आहे. नेकनूर पोलीस स्टेशन, अंबाजोगाई पोलीस स्टेशन, परळी पोलीस स्टेशन, पाटोदा पोलीस स्टेशन, आष्टी पोलीस स्टेशन, गेवराई पोलीस स्टेशन, सगळ्या पोलीस स्टेशनला जर 10-10 15-15 वर्ष पोलीस बसत असतील तर ते गुन्हेगारांशी साटलोट करणार, लोकांचे फुलं घेणार. हा कृष्णा आंधळे 307 मध्ये 2 वर्षापासून फरार आहे. PI आला की फुलं घेऊन जातो. म्हणजे 307 मध्ये तो जर अटक असता तर हा खून थोडीच झाला असता. त्याच्यामुळे हे सगळे पोलीस निवडणुकीच्या काळात सुद्धा यांची भूमिका संशयास्पद होती. ह्या सगळ्यांची बदली झाली पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये पाटील सारखे काय आहेत, महाजन सारखे काय आहेत, ज्यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा घेतला नाही, ज्यामुळं संतोष देशमुखचं हत्याकांड झालं, यांचं तर सस्पेंड झाले पाहिजेत. या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही असं संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही सुद्धा त्याच भूमिकेशी सहमत आहेत की कृष्णा आंधळे नेमका गेलाय कुठं. मास्टरमाइंड सुद्धा सरेंडर झालाय. ही सगळी गँग सोबत होती. मग कृष्णा आंधळे गायब कुठे आहे? आणि तो गायब आहे म्हणून जर आमच्यावर आरोप केले जात असतील की तुम्हाला माहिती आहे का, तर हे चुकीचं आहे. हे भांडकुदळपणा. कृष्णा आंधळेचा काही घातपात झाला असेल असा संशय क्षीरसागरांनी व्यक्त केला. 100% कृष्णा आंधळे का भेटत नाही? CID, SIT, नवीन कॉवेस सारखा डॅशिंग अधिकारी. मग कृष्णा आंधळे गेलाय कुठं? तो आंधळे पण तपासणाऱ्याला तर डोळे आहेत. कृष्णा आंधळे गायब कुठं झालाय? घातपाताशिवाय हे घडू शकत नाही. ठीक आहे, आम्ही शंका उपस्थित करून यंत्रणेला सगळ्या बाजूने तपास करण्यासाठीची भूमिका घेतोय. याच्यामध्ये आमचा रोल त्याच्यात काही नाहीये की तुम्ही हा सुद्धा अँगल तपासला पाहिजे. यावरती धनंजय मुंडे असं म्हणालेत की संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे यांची काहीतरी संबंध असतील. नाही, राजीनामा घेतल्यामुळं, राजीनाम्यासंदर्भात धनंजय मुंडेंशी चर्चा झाल्यामुळं ते कालपासून थोडे तणावात आहेत. त्याच्यामुळं ते भांडणं लागल्यासारखं बोलायला लागलेत. याच्यात काही तथ्य नाही. क्षीरसागर धस असतील, अंजली दमाने असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, मी असेल, आम्ही सगळे बीडच्या मोर्चामधून हा एल्गार मोठा केला, आवाज उठवला आणि त्या आवाजामुळं आज त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली. त्याच्यामुळे ज्यांनी आवाज उठवलाय त्यांच्यावरच असणारं ते चिडतायत, चिडचिड करतायत, दुसरं काही नाही. वाल्मिक कराड यांच्या विरोधात ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करावा अशी जनहित याचिका RTIच्या कार्यकर्त्यांनी हायकोर्टात दाखल केलेली. नाही, ते टेक्निकल बाब आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. ती झालं पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आहे. तर नक्कीच हे होते दीपक केदार.
त्यांनी यावेळी प्रतिक्रिया आपली दिलेली आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.